सगळ्यात आधी जी मागणी आहे बॅलेट पेपरवरती निवडणुका. दुसरी मागणी आहे की जो पक्षांतर विरोधी कायदा आहे त्यातलं जे 10th शेड्यूल आहे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ती होत नाही आहे सोयीनुसार भारतीय जनता पक्षाच्या. या दोन मागण्या जरी पूर्ण झाल्या आणि विधान परिषदेसारख्या ज्या निवडणुका आहेत त्यासुद्धा खुल्या मतदान पद्धतीनं व्हायला पाहिजे, म्हणजे घोडेबाजार थांबेल. आणि एका चिन्हावर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा आणि सरकार बनवायचं आणि त्याला राज्यपालांचं समर्थन मिळवायचं आणि त्या गुन्ह्यामध्ये विधानसभा अध्यक्षांना सुद्धा क्राईम इन पार्टनर म्हणून सहभागी करून घ्यायचं, हे एकदा थांबलं ही निवडणूक सुधारण्याच आहे. विधानसभा अध्यक्षाला कोणते अधिकार असता कामा नाहीत अशा प्रकरणात, कारण विधानसभेचा अध्यक्ष हा राजकीय पक्षाचा चमचा असतो. त्याची नेमणूक तो आमदार म्हणून निवडून येतो एका पक्षावर आणि तोच पक्ष त्याला विधानसभेचा अध्यक्ष करतो. महाराष्ट्राला आम्ही पाहतो हे. सर, तुम्ही काल घोडेबाजाराचा जो आरोप करताय त्याला फडणवीसांनी एक विधान केलंय की माणसं प्रेमाने जिंकता येतात, पैशाने नाही. मग 50-50 कोटीचा काय प्रकार होता? एवढं प्रेम असेल, 50-50 कोटी प्रेमाने देणार असतील तर ते 50-50 कोटी जे काय काही हजारो कोटी आहेत ते इतरांनाही पाठवून द्या ना प्रेमानं. जे तुमच्या पक्षाबरोबर येणार आहेत सरकार बनवण्यासाठी त्यांनाच 50-50 कोटी कशाला? या राज्यामध्ये खूप गरीब लोक आहेत अजून, ज्यांना पैशाची गरज आहे, त्यांच्यापर्यंत पैसे पोचवा तुम्ही. प्रेमाने काय जिंकताय तुम्ही? राऊत साहेब, आपण बघितलं वरली डोम मध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये. मला माहित नाही हा विषय. सुप्रिया सुळेंनी काल म्हटलं की माझ्याकडे पुरावे आहेत घोडेबाजाराचे, मी सादर करू शकते. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की आमच्याकडेही तुमच्या 1000 गोष्टी आहेत. मग 1000 गोष्टी आहेत, मग त्या 1000 गोष्टीचे पत्ते पिसत बसा. या तुम्ही समोर बसा, आम्ही समोर बसू. दुसरं काय काम नाही ना महाराष्ट्रामध्ये. तुमच्या 1000 गोष्टी, आमच्या 1000 गोष्टी, तुमच्या 1000 गोष्टी, आमच्या 1000 गोष्टी, कसला खेळ चालला या राज्यामध्ये? घोडेबाजार झाला विधान परिषदेमध्ये, हे मान्य करा. बिनविरोध निवडणुका घेण्याचं काही कारण नव्हतं, त्यासाठी एका दिवसात 150 कोटी रुपये खर्च झाले. हे कशाकरता झाले? हे पैसे कोणी आणले, कुठून आले? हे चंद्रशेखर बावनकुळ्यांना माहिती आहे, देवेंद्रजींना माहिती आहे, मिंदे गटाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या पक्षाचे नेते आहेत वैभव नाईक, यांना कालच आता ईडीचा ससेमिरा सुरू केलेला आहे. वारंवार गेले 5-6 वर्ष चौकशी सुरू आहे. त्या चौकशी मागचं कारण समजत नाही, त्या चौकशीला दिशा नाही. वैभव नाईक राजकारणामध्ये सक्रिय झाले, काही आंदोलनं करायला लागले की ताबडतोब त्यांना नोटीस येते. आम्हालाही येते, सगळ्यांनाच येते. आता अशा वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे की वारंवार विरोधी पक्षाच्या लोकांनाच लक्ष का घातलं जात आहे. आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहीत असेल सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली. काय रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली. याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत? तुम्ही शिवसेनेच्या युनियनला आव्हान देण्यासाठी तिकडल्या जे काय तोडफोड घुसखोरी केली, कोणीतरी एक योगेश आवळे म्हणून आहे, ही त्यांची सगळी गँग आहे. काय करतात पोलीस मुंबईचे, महाराष्ट्राचे? आणि उघडपणे हे दिसतंय मला की भारतीय कामगार सेना शिवसेना प्रणित तिथे मजबूतीनं काम करत असताना रवींद्र चव्हाण एखाद्या गुंडासारखे तिथे घुसतात, पंचतारांकित हॉटेलमध्ये, एअरपोर्टला धमक्या देऊन युनियन तोडतात. हे सगळे गुंड ते आहेत. ते काय त्यातले बरेच लोक हे सोने तस्करीमध्ये विमानतळावर त्यांना पकडण्यात आलेलं आहे. ह्याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांचं काय म्हणणं आहे का? याच्यावर चंद्रशेखर बावनकुळ्यांचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला, याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? या गोल्ड स्मगलिंगचा
एअरपोर्टवरच्या गोल्ड स्मगलिंगवरती आपलं कंट्रोल राहावं म्हणून त्यांना तिथे युनियन पाहिजे स्वतःची. आता हे सूत्रधार हे नवीन हाजी मस्तान कोण आहेत भाजपमधले हे आम्ही सांगू का? विचारा रवींद्र चव्हाणांना. मुंबई विमानतळावरती जसं मुंद्रा बंदरावरती पोर्टवरती ड्रग्स येतं मोठ्या प्रमाणात, ते कोणाच्या ताब्यात आहे? तसं इथे मुंबई विमानतळावर सोनं चोरी आणि सोने तस्करीच्या सातत्यानं घटना घडत आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक सामील आहेत. आम्ही वारंवार सांगत होतो. काल ती कारवाई झाली आणि या सगळ्या गोष्टी आता उघड होतील. राऊतसाहेब, इंडिया आघाडीची जी बैठक आहे त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहात का फक्त तुम्हीच उपस्थित राहणार नाही, आहात? बघा असं आहे की आधी बैठक 7 तारखेला होती, आज होती. आम्ही 7 तारखेला जाण्यासंदर्भात आमच्या चर्चा सुरू होती, पण ती बदलून अचानक 8 तारखेला केली. उद्या आमच्या पक्षाचे काही प्रमुख कार्यक्रम ठरलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही कळवलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांना की आम्ही जरी प्रत्यक्ष हजर राहिलो नाही तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सामील होते. आम्ही इंडिया ब्लॉकचे घटक आहोत. इंडिया ब्लॉक मजबूत असावा, एकसंघ असावा ही आमची कायम भूमिका आहे आणि आम्ही इथून त्यांच्या संपूर्ण बैठकीत हजर आहोत. राऊतसाहेब, आपण बघितलं नवी मुंबईच्या शासकीय क्या हिंदी क्या हिंदी हो गया. प्रोटेस्ट भी हुआ, आंदोलन भी हुआ, पर लेकिन डिजाइन नहीं हुआ. क्या फ्लॉप शो था? क्या आपको लगता है इसके बारे में? नहीं, फ्लॉप शो नहीं कहना चाहिए. ये कोई किसी पॉलिटिकल पार्टी का आंदोलन नहीं था. पॉलिटिकल पार्टी का आंदोलन कल हुआ है नीट पेपर लीक के खिलाफ. मीडिया ने उसको नहीं दिखाया, उसके ऊपर कोई अपना रिएक्शन बीजेपी के लोग नहीं देंगे. भारतीय जनता पार्टी ने ये आंदोलन जो कल हुआ है, जो कांग्रेस पार्टी की तरफ से हुआ है,